रात्रीच्या वेळी पंढरपूर कसं दिसतंय हे पाहायला मी निघाले. तर नमस्कार, मी श्रद्धा. तुम्हाला तर माहिती आहे या सुट्टीला मी पंढरपूरला आले आहे. पंढरपूर आणि विठ्ठलाचं मंदिर मी खूप वेळा पाहिलं, पण ते दिवसा पाहिलं. तर आज मी निघाले रात्री पंढरपूर एक्सप्लोअर करायला. जाताच तिथल्या बाजारपेठांनी आमचं स्वागत केलं. तिकडून आम्ही निघालो चंद्रभागा नदीकडे. पायऱ्यावरून उतरताना लांबवरची दिसणारी मंदिरे आणि ती रोषणाई मनाला खूप शांतता देणारी होती. घाटावरती पोहोचल्यानंतर दूरवरून दिसणारा तो नजारा खरंच खूप भारी होता. रात्रीची वेळ होती तरीही भाविक भक्तांची लगबग लागलेलीच होती. रात्रीच्या वेळी पंढरपूर खरंच खूप सुंदर दिसतो बरं का. तिकडून फिरून झाल्यानंतर परत आम्ही मुख्य बाजारपेठात आलो. तिकडून आम्ही मंदिराकडे जायला निघालो. मंदिराकडे जाताना रात्रीची वेळ होती तरीही भक्तांची खूप जास्त गर्दी होती. पंढरपूरमध्ये आलो आणि बुंदीचा प्रसाद नाही घेतला तर काय घेतला. तर असा होता आमचा पंढरपूरमधला मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. रात्रीच्या वेळी पंढरपूर कसं दिसतंय हे पाहायला मी निघाले. तर नमस्कार, मी श्रद्धा. तुम्हाला तर माहिती आहे या सुट्टीला मी पंढरपूरला आले आहे. पंढरपूर आणि विठ्ठलाचं मंदिर मी खूप वेळा पाहिलं, पण ते दिवसा पाहिलं. तर आज मी निघाले रात्री पंढरपूर एक्सप्लोअर करायला. जाताच तिथल्या बाजारपेठांनी आमचं स्वागत केलं. तिकडून आम्ही निघालो चंद्रभागा नदीकडे. पायऱ्यावरून उतरताना लांबवरची दिसणारी मंदिरे आणि ती रोषणाई मनाला खूप शांतता देणारी होती. घाटावरती पोहोचल्यानंतर दूरवरून दिसणारा तो नजारा खरंच खूप भारी होता. रात्रीची वेळ होती तरीही भाविक भक्तांची लगबग लागलेलीच होती. रात्रीच्या वेळी पंढरपूर खरंच खूप सुंदर दिसतो बरं का. तिकडून फिरून झाल्यानंतर परत आम्ही मुख्य बाजारपेठात आलो. तिकडून आम्ही मंदिराकडे जायला निघालो. मंदिराकडे जाताना रात्रीची वेळ होती तरीही भक्तांची खूप जास्त गर्दी होती. पंढरपूरमध्ये आलो आणि बुंदीचा प्रसाद नाही घेतला तर काय घेतला. तर असा होता आमचा पंढरपूरमधला मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.